मित्रांनो मित्रांनो आयुष्यात जेव्हा जेव्हा माणसाची गरज असते, आयुष्यात जेव्हा जेव्हा माणसाची गरज असते तेव्हा पैसा कामी येत नाही. तिथे हवा असतो तो फक्त आपला जिव्हाळ्याचा माणूस. तिथे हवा असतो तो फक्त आपला जिव्हाळ्याचा माणूस. पैसा गरज भागवेल पण त्यातून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळणार नाही. एकमेकांना समजून घेण्याची तयारी मनाची असली, एकमेकांना समजून घेण्याची तयारी मनाची असली की मग नात्यात दुरावा येत नाही. नाती टिकवणं ही एकाची नाही, नाती टिकवणं ही एकाची नाही तर सर्वांची जबाबदारी आहे. पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. हो, पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. माणुसकी महत्त्वाची आहे. माणुसकी आपल्या माणूसपणाचा आत्मा आहे. हो, माणुसकी आपल्या माणूसपणाचा आत्मा आहे. पैसा आज नाही तर उद्या मिळेल सुद्धा. पैसा आज नाही तर उद्या मिळेल सुद्धा. पण एकदा का तुमच्यातलं माणूस पण हरवलं, एकदा का तुमच्यातलं माणूस पण हरवलं तर मग सारं कठीण होऊन बसेल, सारं कठीण होऊन बसेल. मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे जिव्हाळा. आजच्या व्हिडिओचा विषय आहे जिव्हाळा. मित्रांनो, काळ बदलला, काळ बदलला, काळानुसार माणसं बदललीत, त्यांच्या सवयीसुद्धा बदलल्यात. त्याचबरोबर मात्र एकमेकांबद्दल असलेली आपुलकी हरवली. काळाच्या ओघात नात्यातील प्रेम, जिव्हाळा बघता बघता खूप दूर निघून गेला. भावाभावातला, बहीण भावातला, मित्रामधला, इतकंच काय शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील जिव्हाळा, आपुलकी, प्रेम पार आटून गेलं. कधी काळी एकत्र राहिलेलं कुटुंब, सर्वांनी मिळून साजरे केलेले सण कुठेतरी हरवलेत आणि अहंकार, स्वार्थ कधी येऊन चिकटला हे कळलंच नाही. हो, खरंच नाही कळलं. आपलं म्हणणारे आम्ही कधी माझं म्हणू लागलो आणि आपल्याच माणसांपासून दुरावत गेलो हे लक्षातच नाही आलं. खरंच लक्षात नाही आलं. पूर्वी नेहमी घरी पाहुणे यायचे. आईबाबा त्यांचं आदरातिथ्य करायचे. एकमेकांबद्दल तेव्हा प्रेम होतं, जिव्हाळा होता. हो, तासन तास सुखदुःखाच्या गोष्टी करत होते. त्यामुळे मन हलकं व्हायचं, टेन्शन कमी व्हायचं. तेव्हा एकमेकांबद्दल ओढ होती. माणसांना एकमेकांबद्दल ओढ होती. एकमेकांशी जुळवून घेण्याची, समजून घेण्याची तयारी होती. प्रत्येकाची तयारी होती. एखादी कौटुंबिक व आरोग्यविषयक काही समस्या आली ना तर सर्व मिळून त्यातून मार्ग काढायचे. आता त्यातलं काहीच दिसत नाही. कोणाला एकमेकाशी बोलायला वेळ नाही. मला आठवतं कोणी नातेवाईक परगावी आजारी असेल तर आईबाबा त्यांना भेटायला जायचे. काय हवं नको ते पाहिजे, हवी ती मदत करायचे. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे भावनिक आधार मिळायचा. तो आता दुरापास्त झाला आहे. आता कोणी नातेवाईक आजारी असेल तर पिकनिकला गेल्यासारखे भेटायला जातात आणि त्यातही एन्जॉयमेंट शोधतात. खरं सांगू मित्रांनो, माणुसकी तिथेच मरते जिथे दुसऱ्याच्या दुःखाचं लोकांना काहीच वाटेनसं होतं. हेच कलियुगातलं वास्तव आहे. किती बदललोत आपण. इतकी कशी आपली मनं बोथट झाली. हो, इतकी कशी मनं आपली बोथट झालीत. खरं सांगू, माणसाच्या अकाउंटमधलं माणुसकीचा बॅलन्स दर दिवशी कमी होत चालला आहे. इतरांबद्दलची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा केव्हाच आटलाय. अहो इतरांचं सोडा, भावाभावामध्ये, बहिणींमध्ये जिव्हाळा, प्रेम अभावाने पाहायला मिळतो. सुकलेल्या झाडासारखं, वाळलेल्या झाडासारखं आपलं मन कोरडं झालं आहे. अगदी कोरडं, भावना शून्य, संवेदनारहित. सध्याच्या काळात माणसात अभावानेच पाहायला मिळते ती माणुसकी. कधीतरी कुठेतरी दिसते, कोणामध्ये दिसते ती माणुसकी. पण ही माणुसकीची भावना आता हळूहळू मुळापासून नाहीशी होत चालली आहे. मला तरी आताशी वाटायला लागलं आहे
माणसाप्रमाणेच त्यांच्या संवेदना भावनासुद्धा स्वार्थी झाल्यात. माणसाप्रमाणेच त्यांच्या संवेदना भावनासुद्धा स्वार्थी झाल्यात. माणूस पाहून त्या जागृत होतात हो. समोरचा माणूस कोण आहे ते पाहून त्या जागृत होतात. बायको, मुलं, जावई, नातवंड, जवळची नातलग यांच्या बाबतीत त्या तीव्र असतात. तर इतरांच्या बाबतीत मात्र अगदीच नसल्यागत बोथट असतात. त्यात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी शोधूनही सापडत नाही. खरंच नाही सापडत. कधीकधी खरंच आपले कोण हा प्रश्न उभा ठाकतो. ज्या आनंदात टाळ्या वाजवायला गोळा होतात ते आपलेच असतील असं नाही हो. पण जे आपल्या दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहतात ते खरे आपले असतात. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम जपण्यासाठी फक्त रक्ताचंच नातं असणं पुरेसं नाही, तर त्याहीपेक्षा मनाचं नातं असणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात काही जण नावापुरते जवळ असतात पण मनाने मात्र खूप लांब असतात. तर काही दूर राहूनसुद्धा मनाने खूप जवळ असतात आणि तिथेच आपसात आपुलकी, जिव्हाळा पाहायला मिळतो. कदाचित मी चुकतही असेल पण सध्याच्या पिढीत काळाची गरज म्हणून मुलामुलींना नोकरीनिमित्ताने आई बाबा, इतर नातेवाईक यांच्यापासून दूरवरच्या शहरात जाऊन राहावं लागतं. त्यामुळे ही नवीन पिढी आपल्याच माणसांपासून हळूहळू तुटत गेली. कालांतराने गरजेनुसार का होईना पण ती सवय लागली आणि काही ठिकाणी तू तुझ्या घरी सुखी, मी माझ्या घरी सुखी ही प्रवृत्ती वाढत गेली. जसजसा आपल्या माणसांसोबतचा दुरावा वाढत गेला तसतसा अगोदर वाटत असलेला जिव्हाळा, आपुलकी, प्रेम कमी होत गेला. उरला तो फक्त दिखावा दिसत्या देवात दंडवतासारखा. त्यामुळे जास्त आपुलकी, जिव्हाळा निर्माण होतच नाही हो. सारं कसं तुटक असून नसल्यासारखं. खरं आहे ना. हे सरसकट साऱ्याच कुटुंबात घडतंय असं मला नाही म्हणायचं. पण 10-20 घराड हे नक्कीच घडतंय. तसं पाहिलं तर या नवीन पिढीचं आयुष्य म्हणजे रेस कोर्सवर धावण्यासारखं झालं आहे हो. जीवनाच्या या धावपळीत पळापळा कोण पुढे पळतो हीच प्रवृत्ती सर्वदूर पाहायला मिळते. प्रत्येकाने त्याचं स्वतःपुरतं असं वेगळं जग निर्माण केलं आहे. वेगळं जग बनवलं आहे. त्यात नवरा बायको मुलं यांच्याशिवाय 5वा माणूस अभावानेच दिसतो. अशा परिस्थितीत या पिढीची मनं सरावलीत. त्यामुळे मी भला माझं काम भलं ही वृत्ती वाढली आणि याच वृत्तीमुळे म्हणता या काळात माणसापासून माणूस दूर निघताना दिसतोय. नात्यातील जिव्हाळा पार आटलाय हो. नात्यात स्वार्थ आला की नाती टिकत नाहीत असं म्हणतात. म्हणून आता अशा नातलगांपेक्षा मित्रमंडळी जवळची वाटू लागली आहेत. कारण मैत्रीच्या नात्यात अपेक्षा फार माफक असतात. म्हणूनच ही मैत्रीची नाती आताशी जवळ वाटत असावीत. आताच्या पिढीला मैत्रीची नाती जवळची वाटू लागली आहेत. कारण काही का असेनात पण नवीन पिढीसोबत जे घडतंय ते थांबायला हवं. आयुष्यात जेव्हा माणसाची गरज असते तेव्हा पैसा कामी येत नाही. तिथे हवा असतो तो फक्त आपल्या जिव्हाळ्याचा माणूस, प्रेमाचा माणूस, आपुलकीचा माणूस. पैसा गरज भागवेल पण त्यातून आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळणार नाही. एकमेकांना समजून घेण्याची तयारी मनाची असली की मग नात्यात दुरावा येत नाही. नाती टिकवणं ही एकाची नाही हो, तर सर्वांची जबाबदारी आहे. पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे.
पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, माणुसकी महत्त्वाची आहे. माणुसकी आपल्या माणूसपणाचा आत्मा आहे हो. माणुसकी आपल्या माणूसपणाचा आत्मा आहे. पैसा आज नाही तर उद्या मिळेल सुद्धा. पैसा आज नाही तर उद्या मिळेल सुद्धा हो. पण एकदा का तुमच्यातलं माणूस पण हरवलं की सारं कठीण होऊन बसेल. सारं कठीण होऊन बसेल. आपल्या अवतीभोवती काय घडतंय, आज आपल्या अवतीभोवती काय घडतंय, या घटनांचा अभ्यास करता, विचार करता सध्याचा काळ एकीने राहण्याचा आहे, सोबत राहण्याचा आहे, हे नवीन पिढीने सुद्धा समजून घ्यायला हवं. सगळ्यात मिळून मिसळून राहणं, सगळ्यात मिळून मिसळून राहणं हीच आजच्या काळाची मुख्य गरज आहे. मुख्य गरज आहे. सब साथ रहोगे तो नेक रहोगे और सेफ भी रहोगे. और सेफ भी रहोगे. पहा, पटतंय का? जय गजानन.